सर्वांना नमस्कार. मी आपला अक्षय. मी MBBS करण्यासाठी किर्गिस्तानला निघालो होतो. त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने गणपती बाप्पाची आरती करण्याचा योग मिळाला. सर्व गावकरी तिथे जमले होते. आरती झाल्यानंतर त्यांनी मला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा स्वीकारून मी घरी आलो. आपल्या डेस्टिनेशन रेल्वे स्टेशनला दादर येथे पोहोचलो आणि तिथे एका मैत्रिणीसाठी खूप वेळ वाट बघितल्यानंतर फायनली ती आली. त्यानंतर आम्ही एक कॅब बुक करून एअरपोर्टकडे निघण्यासाठी तयार झालो. एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर हा तिथला काय व्ह्यू. बाकी सर्व इमिग्रेशन प्रोसेस वगैरे कंप्लीट करून मी फ्लाईटकडे निघालो. खूप लॉंग प्रोसेस असते ही. त्यानंतर फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मुंबई मायनगरी हा त्याचा काही एक छोटासा व्ह्यू. भरपूर वेळ ट्रॅव्हल केलं. माझी पूर्ण जर्नी जवळपास 5 ते 6 तासाची ही पूर्ण जर्नी होती. त्यामध्ये असे व्हिडिओ कॅप्चर करत हा दुसरा काही व्ह्यू की खालीहून दिसणारे आभाळ त्याच्यावरती गेल्यावर कसला व्ह्यू दिसतोय हा एक तिथलचा एक थोडासा नजारा. बरेच जण मला असं विचारतात की बाबा तिकडचे लोक काय, त्यांचं उत्पन्न काय आहे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ की बघा, हे असला सर्वात जास्त प्रदेश हा असला आहे त्यांचा, जिकडं तिकडे डोंगर दऱ्या दिसतात फक्त. त्यावरनं तुम्ही आता ठरवते काय उत्पन्न घेतात. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन एअरपोर्टला पोहोचलो. हे आहे किर्गिस्तानची राजधानी बिश्केक या शहराचे एअरपोर्ट, मानस इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्यानंतरच्या प्रोसिजर कंप्लीट करून बॅग वगैरे सबमिट केल्या आणि बॅग सबमिट झाल्यानंतर एक प्रोसिजरसुद्धा असते जिथे आपल्या पासपोर्टवरती स्टॅम्प लागतो की तुम्ही इथे अराउड झाले. त्यानंतर आम्ही फायनली आमच्या हॉस्टेलकडे निघालो. आजच्यासाठी एवढंच. असेच कंटिन्यू ब्लॉग पाहण्यासाठी मला फॉलो करा. थँक्यू.